हा एक शॅम्पू आहे, ड्राय शॅम्पू. आणि तुम्हाला जर केस धुवायला वेळ नसेल आणि पटापट बाहेर जायचं असेल, ते आमच्या बाबतीत नेहमीच होतं, तेव्हा तो वापरायचा असं ते सांगितलं. म्हणून आज तो मी वापरून पाहणार आहे. माझे केस आहेत ना, ते त्यांच्यावर खूप अत्याचार झाले. मी गेली 50-55 वर्ष जेव्हा मी काम करते वेगवेगळ्या सिनेमातनं, नाटकातनं, कुठल्या सिरियलमधनं, दरवेळा तो लूक वेगळा असतो. मग त्या लूकप्रमाणे ते केस माझे बिचारे वळवतात किंवा हे करतात. अर्थात आता ते विग्स आणि सगळे आलेत, माझ्याकडेही खूप आहेत. पण तरीसुद्धा नाही म्हटलं तर आता ते एक ॲड केली तर त्याला सगळे केस सगळे काळे काळे पाहिजे होते. सगळं रंगवलं तिथल्या तिथे, किंवा खूप पांढरे पाहिजे असतील मग तेही रंगवतात. आता अलीकडे खूप छान विग्स वगैरे आले. पण आज ना मला माझ्या केसांना वळण देण्याकरता हे सापडलेलं आहे, मॉइश्चर किक स्प्रे कंडिशनर. कारण माझे केस थोडे फ्लायअवे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना थोडंसं काबूत ठेवणं फार महत्त्वाचं असतं. एकदम छान, वा वा, मस्त मस्त. तर सांगायची गोष्ट म्हणजे पूर्वी काय व्हायचं की तुमच्या लूकप्रमाणे, म्हणजे ज्या कॅरेक्टर असतं, म्हणजे सवत माझी लाडकी ह्या चित्रपटाविषयी सांगायचं. माझी मैत्रीण स्मिता तळवळकर हिने प्रोड्यूस केला होता आणि डायरेक्ट केला होता. आणि त्या चित्रपटाच्या उर्वरित भागात माझे केस खूप लहान होते, ती कापून येते केस. तर ती मला म्हणे की तू खरंच केस काप. कारण असं आहे ना की ते विग बिग घातलेलं त्या तिला चालायचं नाही. पहिल्याच्या लांब केसांचा विग घातला, पण तो अर्धवट विग होता, असा इथून घालायचा असतो. म्हणजे ही वळण तुमची तशीच राहते. तर अशा तऱ्हेचं माझ्या केसांनी सहन केले. त्याच्यामुळे त्याला स्वतःचा एक स्वभाव आहे की आज आम्ही नाही जा असा मूड पण असतो माझ्या केसांचा कधी कधी. पण ऑल इन ऑल आय थिंक बऱ्यापैकी माझे केस राहिलेत. परत ह्या वयात हा शब्द घेतेच मी, पण खरोखर. आणि त्याची निगाही मी राखते माझ्या पद्धतीने. झालं, मला असं वाटतं तुमच्याशी बोलता बोलता हा लूक आला आहे. अधुरी एक कहाणी नावाची माझी जी सिरियल होती, त्याच्यामध्ये त्यांनी मला असा कर्ली हेअरचा लूक दिला होता. तर रोज ती हेअर ड्रेसर काहीतरी एक प्रॉडक्ट घेऊन यायची असं एवढं मोठं, आणि ते लावायचे आणि असे 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 माझे केस ती उडवायची आणि तो लूक यायचा. तुम्ही पाहिली असेल ती मालिका, त्याच्यात ती कल्याणी पटवर्धनचा जो लूक होता ना, त्याच्याविषयी बोलते मी. तर असं करत करत माझे केस इथपर्यंत आले तो बिचारे. पण आज मला असं वाटतं या मॉइश्चर केक आणि ह्या ड्राय शॅम्पूने माझं ध्येय साध्य केलेलं आहे.